डीबी ट्रॉफी. आणि आता मात्र जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या फेरीतील अंतिम सामना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. आई गावदेवी स्पोर्ट नांदकर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट बापगाव. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला नांदकर संघाने आणि धाडशी निर्णय मात्र स्वीकारलेला आहे फलंदाजी करण्याचा, आणि तो निर्णय योग्य ठरतोय का पाहूया बापगाव संघाच्या अगेन्स्ट. बापगाव संघाचा सुद्धा आपण विचार करतो, नक्कीच अनुभवी खेळाडू या संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. विजय असतील, दिनेश आहेत, त्यानंतर नागेश सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे. तर चांगली मॅच पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल आणि सलामीवीर जोडी आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळते. अक्षय थेटे आणि अंकित आणि आपल्या षटकाला सुरुवात करेल या ठिकाणी विजय. पहिल्या चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच या ठिकाणी पाहतो की दिशा चुकीची निवडली गोलंदाज नागेशने. डावीची सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंचांनी दुनियाचा समांतर व्हाईटचा इशारा पाहायला मिळाला. पहिल्याच दिवसापासून पाहतो आपण मित्रांनो की या ठिकाणी अनेक संख्येने प्रेक्षकांची मात्र हजेरी पाहायला मिळते. या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय आणि सर्वांनाच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका खूपच जबरदस्त, या ठिकाणी कबरच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय डीप मध्ये. चेंडूचा पाठलाग, परंतु शेवटच्या श्रेणी मात्र चेंडूचा विजयी. पंचांचा इशारा चौकार. ऑफसाईडचं क्षेत्र खुलं केलं आणि इनफिल्डच्या वरून बॉल काढला अक्षय थेटेनं. यावेळेस पहा होकचा फटका पाहायला मिळतोय. चांगली नेत्रदीपक फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस फक्त एकच धाव मिळेल डिक्लेअरच्या रूपात. या सामन्यासाठी 2 पंच आपण पाहतोय, लखन पाटील आणि बाळा तिसकर. सावध संघाचे दोन्ही खेळाडू आहेत. पंचांना थोडासा विश्राम दिला जातोय, कारण पहिल्या 4 सामन्यामध्ये लगातार आपण दोन्ही पंचांना पंचगिरी करताना पाहिलंय. रमेश म्हात्रे आणि निरंजन सावंत, कौतुक करावं लागेल पंचांचं. फार त्यांची मेहनत असते आणि सर्वात कठीण जॉब कोणाचा असेल क्रिकेटच्या खेळामध्ये तर तो पंचांचा. हो नक्कीच, कारण त्यांना मात्र पाहतो की उन्हामध्ये पूर्णपणे पंचगिरी करायची नक्कीच भाग पडला जातोय आणि मात्र त्यांचा सन्मान करणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि मी नेहमीच प्रत्येक संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतो की ज्यावेळी पंच मैदानाच्या मध्ये आतमध्ये असतात त्यांचा सन्मान करा मित्रांनो. हेच तुमचं मित्र म्हणेन, तिथूनच तुमचा क्रिकेट पुढे जाईल आणि चांगला खेळ तुमच्याकडे आम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. निश्चितच पंचांकडून पहा चुका देखील होत असतात आणि माणूस आहे, माणूस म्हटल्यानंतर चुका ह्या होणारच, तर ते आपण स्वीकारल्या देखील पाहिजेत. खेळाडू वृत्ती फार महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. इट्स अ गेम ऑफ जेंटलमॅन. अंकितनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या मधोमध बॉल घेऊ शकला नाही. चेंडू खेळपट्टीवरच घरंगळत राहिलाय. नेताव चेंडूची सांगता होते. अंकित दळवीनं विक्रम प्रस्थापित केला या हंगामामध्ये. स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये बापगावच्या मैदानावर 6 चेंडूंमध्ये 6 सलग षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आणि या सत्रात आपण विचार करणार की सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र तो या ठिकाणी खेळतोय, म्हणजे अनुभव आहे अजय त्याच्याकडे. आणि तो अनुभव मात्र पाहूया या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे मात्र झोकतोय. सरळ बॅट लॉक करतोय, खूपच छान कनेक्शन. चेंडू अतिशय वेगाने मात्र निघून जातोय. या लॉंग पंचांचा इशारा हा येतोय चौकार. अप्रतिम शॉट, ओव्हरपिच बॉल होता. सरळ बॅटचा प्रहार केला. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा अजिबात प्रयत्न नव्हता. गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरून बॉल काढलाय. खरं तर लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु भरपूर तो फिल्डर दूर होता आणि कुठलीही संधी मिळाली नाही फिल्डरला. पहिला चौकार येतोय अंकितच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 10 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नागेश. चांगला बॉल, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीनं कमबॅक डिलिव्हरी टाकली त्यांनी. अगदी ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता, मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडू तटवला ऑन साईडला आणि क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. चांगलं क्रिकेट. म्हणजे खराब चेंडूची कशी वाट लावायची आणि चांगल्या चेंडूला कसा सन्मान द्यायचा हा क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून. जॉर्कर लाईन डिलिव्हरी होती, पण चेंडू सन्मान दिला. 1 धाव मात्र पूर्ण केली आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर या ओव्हरमध्ये 11 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2 चौकार सुद्धा आपण पाहिले. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात केली आहे, चांगली पायाभरणी करतायत दोन्ही सलामीवीर अक्षय थेटे आणि अंकित दळवी. दोन्ही फलंदाज 5
5 धावांवर खेळतायत. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस, चांगल्या चेंडूची समाप्ती होते आणि पहिलं षटक देखील याचबरोबर समाप्त होते. धावसंख्या गावदेवी नांदकर संघाची पाहायला मिळते आपल्याला धावफलकावर बिनबाद 11. तर नक्कीच मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. यानंतर लगेचच दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. दत्तकृपा स्पोर्ट्स सावध आणि संजय स्पोर्ट्स सावध. क्या बात आहे. एकाच गावातील हे दोन वाघ एकमेकांसमोर मात्र ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. काल सुद्धा आपण सेमीफायनलचा सामना पाहिला तर सोनालीच्या मैदानावर अजय एकाच गावातील दोन संघांमध्ये पाहायला मिळाली. यज्ञिका स्पोर्ट आमने आणि माहुली स्पोर्ट आमने. परंतु नक्कीच विजय मात्र माऊली स्पोर्ट आमने संघाचा मात्र पाहायला मिळाला. परंतु दोन्ही कॅप्टनचं जे मनोगत होते ते नक्कीच मला सुद्धा खूप चांगलं आवडलं. आम्ही बाहेर काय आहे ते आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही हा सामना पूर्णपणे गावासाठी आणि मैत्रीसाठी खेळणार आहोत. ग्रामीण क्रिकेटची मजा काही वेगळीच असते आणि या हंगामामध्ये अशा प्रकारचे सामने भरपूर आपल्याला दोन्ही असोसिएशनमध्ये पाहायला मिळत आहेत. एकाच गावातील दोन संघ समोरासमोर येत आहेत. परंतु क्रिकेट आहे पहा, प्रत्येक खेळाडू हा स्वतःच्या संघाला जिंकवण्यासाठीच खेळत असतो. तर पुढच्या मॅचमध्ये देखील चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो संजय स्पोर्ट्स सावध आणि दत्तकृपा सावध या दोन संघांदरम्यान. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शालिक. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 11 धावा नक्कीच खर्च केल्या नागेशने. पॉवरफुल षटक होतं आणि या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी साकारेल. विकेटवर क्षेत्रक्षण आपण पाहतो या डीप मध्ये जास्तीत जास्त खेळाडू आहेत आणि ऑन स्ट्राईकला मात्र अनिकेत पुन्हा एकदा सज्ज. उलटा चेंडू आहे, मिस टाइम, फटका चेंडू हवेत, परंतु या ठिकाणी यष्टीरक्षकाला मात्र कोणतीही प्रकारची संधी मिळाली नाही आणि पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. बीमर आहे. यस, 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्या आणि पंचांचा मात्र फ्री हिटचा इशारा. आणि आता मात्र संधी असेल अक्षय थेटेकडे की तुम्ही या चेंडूवर हवं तसं फटका खेळू शकता. धावसंख्या पुढे सरकते बिनबाद 13. खरं तर अक्षय थेटेकडे भरपूर स्ट्रोक्स आहेत. समोर देखील चांगली बॅटिंग तो करत असतो, परंतु जास्तीत जास्त बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला त्याचा प्रिय फटका स्लॉक स्वीप जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेग क्षेत्रामध्ये तो खेळत असतो त्या फटक्यावर त्याला आवर घालावा लागणार आहे. कारण तिकडे आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे. चौकार किंवा षटकार मारायचा असेल या फ्री हिट बॉलवर तर थोडंसं समोरच खेळावं लागणार आहे. नक्कीच आपण पाहतो की थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतो. या मिड ऑफला खेळाडू पाहतो, कारण डीप लॉंग ऑफला मात्र कोणत्याही खेळाडूने एक डीप इष्टाकडे दिशेने खेळाडू पाहतो. एक लॉंग ऑन आहे, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे एक खेळाडू पाहतोय आपण. शालिक राऊंड द विकेटने चेंडूला आपटी दिली. चांगली गोलंदाजी मित्र बनेल, कारण टॉप पिच सुद्धा लागला तर मात्र चेंडू डिक्लेअर झोनकडे जाईल आणि सिंगलच धाव पाहायला मिळेल. एक चांगली नैसर्गिक गोलंदाजी ती मात्र शालिककडे आपण पाहतोय आणि कोणती शालिकची भाषा सुद्धा शालिकचीच पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जाईल 14 या आकड्यावर. निश्चितच चांगला बॉल पाहायला मिळाला. जाणून बुजून चेंडूला आपटी दिली होती, परंतु पहा एका ओव्हरमध्ये जेव्हा बाउन्सर टाकण्याचा विषय येतो, एकच बाउन्सर गोलंदाज टाकू शकतो, ते देखील रेस्ट्रिक्शन असतंच. खोलवा टप्प्याचा बॉल, बॉलर बॅकपास ड्राईव्ह, सुंदर फटका, पायानं अडवण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. अंकितच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. खेळामध्ये असा तुम्हाला वापर करून चालणार नाही. चूक झाली मी मित्र म्हणेन, कारण तुम्ही हातामध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु मात्र चेंडू सीमेरेषे पलीकडे गेला 4 धावांसाठी. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. या ठिकाणी करुपणीकडे क्षेत्र सज्ज आहे. फेकी पाहू शकता आपण, थोडीशी संत पाहायला मिळाली आणि मात्र फलंदाजाने तब्बल 1 धाव पूर्ण केली. चांगली फलंदाजी दोघांकडे पाहतोय आपण, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. या विकेट तिथे मात्र तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर या खेळपट्टीवर विकेट टेकिंग गोलंदाजी केली नाही तर मात्र कुठेतरी तुमच्या गोलंदाजावर थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल. कारण एक जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा अजय, तो कुठेतरी योग्य मित्र म्हणेन या 2 षटकाच्या खेळापर्यंत. निश्चितच फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवतायत फलंदाज. यावेळेस चांगला बॉल आहे. जाणून बुजून चेंडूची लांबी कमी केली, कारण अक्षय अगोदरच पावलांचा वापर करत होता. ते चांगल्या प्रकारे हेरलं होतं गोलंदाजानं आणि त्या अनुषंगाने चेंडूची हाताळणी केली आहे. चांगले चेंडू अधूनमधून येत आहेत शालिकच्या माध्यमातून. युवा गोलंदाज आहे, भरपूर युवा खेळाडू आपल्याला दिसत आहेत. गावदेवी बापगाव टीमच्या माध्यमातून देखील धावसंख्या 19 झाली आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र ऑन साइडला स्विंग केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, त्याच्या आवाक्या बाहेर बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा षटकार.
डीप मध्ये खेळाडू सज्ज होते, परंतु मात्र त्यांना मात्र झेल घेण्याची मात्र कोणतीही संधी निर्माण झाली नाही. तर अक्षयच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार, एक चौकारने षटकार साईडने तब्बल केलतोय 12 या धावसंख्येवर. 6 चेंडूंना मात्र अक्षय सामोरा गेला. त्यानंतर पुन्हा एकदा पुलचा फटका, जबरदस्त हिटिंग. खरं तर अक्षयची शरीरयष्टी पाहिल्यानंतर असं बऱ्याच जणांना वाटत असेल की हा षटकार मारू शकणार नाही. परंतु तसं काही नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. टायमिंग तुमचं चांगलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही मैदानावर षटकार ठोकू शकता. तेच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय थेटे इज ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्या झाली आहे 31. म्हणून तर क्रिकेटच्या खेळामध्ये अजय नेहमीच म्हटला जातो की तुम्ही शक्तीपेक्षा जास्त युक्तीचा वापर केला तर तुम्ही नक्कीच पुढे चांगला खेळ करू शकता. आणि त्या ताकदीचा विचार आला असता तर नक्कीच आपण जे खेळ पाहतो या टेलिव्हिजन सेटवर WWE पेलवान सुद्धा मात्र आले असते आणि तुमच्या गोलंदाजावर त्यांनी हल्ला बोल चढवला असता. परंतु तसं काही नाही मित्रांनो. तुमच्याकडे ताकदीपेक्षा टॅलेंट असणं गरजेचं आहे. तुमच्या स्वतःवर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. तर तुम्ही कोणत्याही संघाला कुठल्याही स्पर्धेमध्ये पराभूत करू शकता. निश्चितच. फक्त ताकदीचा जर खेळ असता क्रिकेटचा तर खली सर्वात चांगला बॅट्समन मला वाटतं असा भारतीय संघाकडून. आणि सचिन तेंडुलकर सारखे खेळाडू कधीच महान झाले नसते. चला, प्रेक्षकांना विनंती आहे आपण जरा फास्ट निघायचं आहे मैदानातून. त्या बात आज फ्रायडे आहे आणि कुठेतरी तयारी चालू आहे. ज्याप्रमाणे आपण ही स्थिती पाहतो या मैदानाच्या आतमध्ये. नववर्षाचं स्वागत देखील आहे. काल 31st होती. परंतु कुठेतरी मात्र दिवस पाहिला तर नक्कीच आपण जे चर्चा करणार आहोत. परत या ठिकाणी चांगली सुरुवात पाहायला मिळते या, कारण पहिल्या चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. गुरुवार असल्या कारण मात्र जे एन्जॉय करण्याची नक्कीच आपण पद्धत दरवर्षी केलं जातोय तशा प्रकारे एन्जॉय कुठेतरी झालं नाही. परंतु मित्र म्हणजे चांगला दिवस पाहायला आपल्याला. अंतिम दिवस होता वर्षातील आणि साईबाबांचा दिवसाने मात्र त्या वर्षाला आपण या ठिकाणी निरोप दिला. इथे मात्र डाव्या चेंडूची फेकी आहे, फटका चांगला, परंतु या ठिकाणी चेंडू निघून जातो या डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या झाली 32. संजय स्पोर्ट्स सावध संघाचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या, जेणेकरून सामन्यांना जास्त उशीर होणार नाही. चेंडू बाहेर गेला की लगेच आणून द्यायचा आहे. अपार मेहनत असते प्रत्येक वर्षी आपण पाहतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या सर्व खेळाडूंची या स्पर्धेसाठी. हो नक्कीच. त्याचमुळे तर पाहतो की अजय सक्सेसफुल स्पर्धा का होते, कारण 15वा वर्ष या स्पर्धेला पूर्ण झाला आहे. या हंगामामध्ये आपण जर विचार केला तर याचं कारण या संघाचं नक्कीच प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष असतो या आणि अति चांगला दर्जाचा नियोजन या संघाकडे आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो. या इथे मात्र शॉर्ट पूल करायचं होतं, परंतु नक्की टायमिंग झालं नाही. चेंडू जातो कार्पेटच्या सहाय्याने वाटेश मिडविकेटच्या दिशेने. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. सिंगलच धाव पाहायला मिळाली. म्हणजे हा षटक आपण जर पाहिलं तर नक्कीच 2 षटकांच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर खूपच चांगला षटक आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 3 लिगल चेंडू फेकले आणि आता फक्त गोलंदाज निलेशने फक्त 2 धावा खर्च केल्या. एक चांगलं इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत हे निलेशच्या माध्यमातून, परंतु अजूनही 3 चेंडू त्याला टाकायचे आहेत. आणि आपण पाहिलंय की मागच्या 2 षटकांमध्ये शेवटच्या 3 चेंडूंवर जास्त प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. हा पहा, बिग हिट, अप्रतिम टायमिंग, फुल अँड सक्सेसफुल. अंकितच्या बॅट मधून हा षटकार. कुठेतरी आपण गोलंदाजा इथे मात्र कॉन्फिडन्स कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु अनिकेत सांगतो की बस झाली आता, मात्र ही रणबंदी आता मात्र चालणार नाही. आणि त्यानंतर पाहतो की एक मोठा फरक त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. आता मात्र सरळ बॅटने जबरदस्त प्रहार लॉंग ऑनला केला. पाहते जबरदस्त टायमिंगच्या जोरावर देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडले जात आहेत. एक स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला षटकार, त्यानंतर समोरच्या बाजूने लॉंग ऑनच्या वरून हा षटकार पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या आपण पाहिलं तर 45 आणि त्यापैकी 24 धावा अंकितच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अक्षयनं देखील 19 धावांचं योगदान दिलंय. जबरदस्त पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी अंकित आणि अक्षयच्या माध्यमातून. हा बॉल मात्र सोडून दिलाय. पंच देखील पाहतायत आणि आता मात्र वाईडचा इशारा करतायत पंच लखन पाटील. अवंतर धाव, पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला, खेळाडूंनी आर्ग्युमेंट करू नये. यस, पंच मात्र आपला डिसिजन परत घेत आहेत आणि निर्धाव चेंडूची आता मात्र सांगता झाल्याची खात्री करतायत.
तर अशा पद्धतीने हे षटक समाप्त झालंय. चेंडू थोडासा लाईनच्या आतमधून निघून गेला होता. सुरुवातीला पंचांनी वाईट घोषित केलं होतं, परंतु त्यांनी आपला निर्णय मागे घेतलाय. षटक समाप्त झालंय तिसरं. प्रतिषटक 15च्या सरासरीनं गावदेवी नांदकर संघ धावा जोडतोय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते अक्षय थेटे आणि अंकित दळवीच्या माध्यमातून. धावसंख्या बिनबाद 45. हो नक्कीच 15च्या सहस्राने आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र गावदेवी नानकर संघ आपण पाहतोय. अजूनही एका षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच कुठेतरी राजू मात्र उत्साहित आहेत की त्यांचा सामना कधी असेल, कारण एकाच गावातील आपल्याला दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. दत्तकृपा सावध विरुद्ध संजय स्पोर्ट सावध. बिग मॅच, बिग फाईट. निश्चितच मोठी मॅच असणार आहे, यात ते मात्र शंका नाही. एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाही. एक संघ जिंकणार, एक संघ स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. ज्युनियर वर्सेस सिनियर असा देखील तो सामना असणार आहे, परंतु बऱ्याचदा ज्युनियर संघ जिंकत असतो, मी पाहिलेला आहे. गोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवला आहे. फिल्डर आहे लॉंग ऑन ला, एका टप्प्यानं बॉल कलेक्ट केलाय. ओहो, खूपच लेझी रनिंग बिटवीन द विकेट्स. एकच धाव पूर्ण केली, मात्र त्यामध्ये देखील भरपूर धोका उद्भवला होता. परंतु अजयची शारीरिक भाषा आपण जर पाहिली तर कुठेतरी दत्तकृपा सावध संघाच्या बाजूने मात्र पाहायला मिळाली. कारण त्यांनी मात्र उल्लेख केला की कधी कधी ज्युनियर संघ जिंकू शकतो. या म्हणजे नक्की तुमचा इशारा मात्र संजय स्पोर्ट सावध संघाच्या दिशेने मात्र मला पाहायला मिळाला की तुमच्यावर कुठेतरी संकट येण्याची दाट शक्यता आहे. अगदी बरोबर. संघ समोरचा कसाही असू दे, अनुभव जास्त असो किंवा नसो, तुम्ही त्यांना हलक्यात घेऊ शकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. हो नक्कीच तुझ्या मताशी मी सहमत आहे. परंतु पाहूया कोणता संघ त्या सामन्यावर वर्चस्व गाजेल. परंतु या मॅचकडे आपण लक्ष वेधलं तर पाहूया कोणता संघ इथे मात्र चांगली कामगिरी करेल. पण आतापर्यंत आपण जर नानकर संघाचा विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र कुठे चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु जमिनीच्या साहाय्याने बॅकवर्ड स्क्वेअर कडे विजय आहेत. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते या, आणि या चेंडूवर सुद्धा एकच धाव दिनेशने आपल्या ठिकाणी चौथ्या षटकात सुरुवात केली सिंगलने. आणि त्यानंतर आतापर्यंत दोन लिगल चेंडू आपण पाहिले, दोन्ही चेंडूंवर आपल्याला एकेरी धाव पाहायला मिळाली. म्हणजे श्लॉक षटकामध्ये कुठेतरी फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आतापर्यंत कुठेतरी टायमिंग झालं नाही. अजूनही 4 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. येस, 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 47 झाले. सर्वोच्च सांघिक धावसंख्या मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. 54 धावा. फटका फसलाय, मिस टाइम फटका आहे. कव्हरमध्ये फिल्डर पाठीमागे जाऊन दुसऱ्या प्रयत्नात हा झेल समाप्त करतोय आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय अक्षय थेटे. निलेशच्या हातातून मात्र चेंडू निसटला होता. ज्याप्रमाणे हा 2 वर्ष 2020चं वर्ष निसटलं, परंतु 2021चं जे वर्ष आलं त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र हा वर्ष जबरदस्त ऍक्टिव्हिटी कलेक्ट केलाय. पहिला झटका या ठिकाणी नानकर संघाला अक्षय थेटीच्या रूपाने बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमध्ये तब्बल 20 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकार आणि एका चौकाराचा समाविष्ट होता. आणि तिसऱ्या क्रमांकावर ते नवीन फलंदाज संकेत. चांगली बॅटिंग केल्यानंतर अक्षय थेटे बाद होऊन तंबूत परतलाय. 20 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. चांगली पायाभरणी केली. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा होता. जबरदस्त बॉल अगदी इष्टांच्या समोर पकडला गेलाय. फलंदाज अंकित दळवी. बॅक टू बॅक दुसरा झटका गावदेवी नानकर टीमला. ती जोडी आता मात्र माघारी परतली आणि नक्कीच त्याचा श्रेय मी नक्की देईन गोलंदाज दिनेशला. कारण आतापर्यंत 3 गोलंदाजाचा कॅप्टनने वापर केला, परंतु एकही गोलंदाजाला विकेट्स मात्र ठिकाणी प्राप्त करता आली नाही. परंतु कुठेतरी स्लॉट षटकामध्ये काय जबरदस्त भेदक गोलंदाजी इथे मात्र दिनेश साकारतो. या अनिकेत बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर आपल्या संघाला 25 धाबांचं योगदान दिलं. म्हणजे तब्बल 45 धाबांची या 2 फलंदाजामध्ये आपल्या पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. नवीन फलंदाज आता मात्र पाहतो या किलपट्टीवर मयूर आणि संकेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि दोन्ही बंधूची जोडी आपल्याला किलपट्टीवर पाहायला मिळते. या निश्चितच 3 दळवी ब्रदर्स आहेत. अंकित देखील त्यांचाच बंधू आहे. अंकितने चांगली बॅटिंग केली आणि आता संकेत आणि मयूर ही जोडी खेळपट्टीवर. मयूरकडे स्ट्राईक आहे. बऱ्याचदा मयूर सलामीला येत असतो. मयूर आणि मोरेश्वर ही स्थापित सलामीची जोडी आहे. मात्र आज आपण अक्षय थेटे आणि अंकितला पाहिलं. चांगली बॅटिंग केली दोघांनी. टप्प्याचा बॉल पुल केलाय. भरपूर उंच चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर प्रयत्न करतोय, मात्र संधी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार.
तर उल्लेख केला, परंतु नक्कीच मी मोरेश्वरला पाहिलं की जास्तीत जास्त तो धावा विकेटच्या पाठीमागे जोडत असतो आणि त्याच कारणाने मात्र कुठेतरी मात्र या ठिकाणी पाहतो की क्रमवारीमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळाला. निश्चितच सांगी संघाच्या माध्यमातून देखील आपण राजला सलामीला पाहिलं आणि तो योग्य निर्णय त्यांचा पाहायला मिळाला. यावेळेस हुक केलाय, आखोटप्प्याचा बॉल होता, फटका चांगला आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धाव शेवटच्या बॉलवर येते आणि अशा पद्धतीनं डाव समाप्त होतोय. गावदेवी स्पोर्ट्स नांदकर संघाचा टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता कॅप्टनने. योग्य निर्णय म्हणावा लागेल. 54 धावांचा डोंगर रचण्यात आलाय आणि 55 धावांचं टार्गेट ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी बापगाव टीम समोर. तर पाहूया या आव्हानाचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल. तत्पुरते मित्रांनो आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी आपण या ठिकाणी करणार आहोत. दत्तकृपा सावध संघाचा कॅप्टन आणि संजय स्पोर्ट सावध संघाचा कॅप्टन या दोघांना मी विनंती करतो की आपण स्वर्गीय सूरज भास्कर पाटील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर एकाच गावातील हे दोन संघ मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दत्तकृपा सावध विरुद्ध संजय स्पोर्ट सावध. आणि आता मात्र थोडंसं कॅप्टन मध्ये सुद्धा चेंजेस पाहायला मिळतोय, कारण राजू म्हात्रे आता मात्र येणार आहेत. वेलकम राजू म्हात्रे आणि वेलकम स्वप्नील. दत्तकृपा सावध संघाचे कॅप्टन्स आहेत आणि मी मान्यवरांना विनंती करतोय, सन्माननीय यशवंतजी रणवी साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. नाण्याची माहिती करून देण्याची काही गरज नाही, कारण आयोजक संघ आहे. त्याचनंतर आपण पाहतोय तुमचाच गावचा संघ दत्तकृपा सावध संघ सुद्धा आहे. आणि एक महत्वाची सूचना आहे की हा सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे. हा तर नक्कीच मी रणजित साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. ट्रिपल एच ची मागणी आलेली आहे, परंतु पहा तेच आलेलं आहे. टॉस लांब गेला परंतु मात्र संजय स्पोर्ट सावध संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर नक्कीच राजू म्हात्रे यांची थोडीशी आपण चर्चा करणार, जास्त नाही. टॉस जिंकलाय किती इम्पॉर्टंट होतं तुमच्या संघासाठी? इम्पॉर्टंटच होतं टॉस जिंकणं हे. संघ किती छोटा असो किंवा आपल्या गावचा असो, परंतु नक्की त्या संघाला कधीही कमी लेखून चालणार नाही, कारण दत्तकृपा सावध संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा बॉलिंग अटॅक चांगला आहे. तर त्या संघासमोर तुम्ही कशा प्रकारचा खेळ इथे मात्र करण्याचा प्रयत्न करणार? चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जे तुमचे अनेक संख्येने पाठीराखे आलेले आहेत त्यांना काय संदेश देणार या सामन्याच्या माध्यमातून? ओके, नक्की तुम्हाला मी विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या क्षेत्राशी शिकवलेला आहे. आणि आता जाऊया आपण स्वप्नीलकडे. स्वप्नील, तुम्हाला नक्कीच प्रथमतः फलंदाजी करायची आहे. तुम्ही नक्कीच या निर्णयाबद्दल सहमत आहात की नाही? आम्ही सुद्धा टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, पण आता फलंदाजी आली आहे. संजय स्पोर्ट्स सावध संघाचे बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. किरण पाटील आहे, कैलाश लखन, त्यांच्यासमोर आम्ही 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 50 धावा राखण्याचा प्रयत्न करू. हो, नक्की तुम्ही सुद्धा याच मैदानावर कदाचित सराव करत असता की तुम्हाला चांगली ओळख आहे या मैदानाची. तर किती धावसंख्या तुमच्या संघासाठी सेफ असतील की तुम्ही त्याच्यावर नक्कीच तुमचे गोलंदाज त्या धावांचा संरक्षण अगदी सहजपणे करण्याचा प्रयत्न करतील? आमच्या गोलंदाजीच्या हिशोबामध्ये आम्ही 50 पर्यंत डिपेंड करण्याचा प्रयत्न करू 5 ओव्हरमध्ये. राजूने मात्र इथे मात्र काही मला उत्तर दिला नाही, परंतु तुमच्या माध्यमातून मी नक्कीच या ठिकाणी ऐकायला आवडेल की तुमचे जे अनेक संख्येने पाठीराखे आलेले आहेत त्यांना काय संदेश देणार तुम्ही या सामन्याच्या माध्यमातून? हा सामना मैत्रीपूर्ण होईल आणि तुम्हाला रंगतदार सामना बघायला मिळेल, एवढंच सांगतो मी. तर नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. सावध संघाच्याच संघाने मात्र टॉस जिंकला. या अर्थात संजय स्पोर्ट सावध संघाने प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केला आहे प्रथम फलंदाजीसाठी दत्तकृपा सावध संघाला फलंदाजीसाठी. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी अजय घरत. थँक्यू. धन्यवाद योगी. खेल की शुरुआत होने जा रही है. बड़ा टारगेट 55 रन बनाने हैं जीतने के लिए बापगांव टीम को. पहली गेंद और पहली गेंद पर शानदार स्ट्रोक, इनफील्ड के ऊपर से गेंद को निकाल दिया है. स्वीपर कवर बाउंड्री के बाहर, 4 रन.
हुए बल्लेबाज विजय एक अनुभवी खिलाड़ी है, जगह मिली थी हाथ खोलने के लिए, वाइड गेंद थी लगभग, छोड़ देते तो शायद अंपायर वाइड भी घोषित कर सकते थे, लेकिन अपना मौका ताड़ा वहां पर बल्लेबाज ने। कवर पॉइंट और कवर के दरमियान से और इनफील्ड के ऊपर से स्ट्रोक खेलने में कामयाब रहे। अक्षय कोहली ने गेंदबाजी की शुरुआत की है, फिर से जगह दे बैठे हैं, इस बार शायद डिक्लेयर जोन में जा सकती है गेंद। जी हाँ, डिक्लेयर जोन में चली गई। ये स्ट्रोक भी हालांकि अच्छा था, कट किया था, लेकिन थोड़ा और सामने खेलने की आवश्यकता थी। एक ही रन मिला इस बार, स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन। पिछले मैच में भी यही टारगेट था 55 रनों का। सांगे टीम ने 54 रन बनाए थे पहले बैटिंग करते हुए टाइगर 11 सौदरपाड़ा टीम के विरुद्ध, और मैच बहुत ही रोमांचक स्थिति में पहुंच गया था आखिर में। 2 रनों से वो मैच हार गई टाइगर 11। बॉल देना है प्लीज मैदान में। गांवदेवी पापगांव टीम के बल्लेबाज भी क्षमता रखते हैं कि ये लक्ष्य वो हासिल कर सकते हैं, लेकिन उसके लिए शुरुआत बहुत ही महत्वपूर्ण है। हमने देखा पिछले मैच में शुरुआत खराब रही थी लक्ष्य का पीछा करते हुए टाइगर 11 की, और कहीं ना कहीं वो एक बहुत बड़ा कारण रहा कि लक्ष्य हासिल नहीं कर पाई टीम। करण ने हालांकि आखिरी ओवर में बढ़िया विस्फोटक बैटिंग की थी। यहाँ पर शुरुआत अच्छी की है विजय ने, लेकिन विक्की को भी उनका अच्छा साथ देना होगा। विक्की बायात के बल्लेबाज है, राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर गावदेवी पापगाव टीम की ओर से। फटकीचं कारण पहिल्या चेंडूवर आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर कुठेतरी असं वाटतं की विजयचं कॉन्फिडन्स वाढवणारे फटके आपण पाहिले. असं वाटतं की मोठी इनिंग्स कदाचित इथे मात्र साकारेल आपल्या संघासाठी. परंतु पाहूया विकी मात्र कशा प्रकारे खेळ इथे मात्र प्रस्थापित करतोय. फुलटॉस चेंडू आहे, संधी निर्माण झाली होती, परंतु या ठिकाणी मिडॉनला खेळाडू सज्ज, आणि त्याचमुळे पाहतो की कोणतेही धाव घेण्याची मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही. असं वाटलं की मात्र हा प्रयत्न कदाचित घातकी ठरू शकेल, आणि त्याच कारणाने पाहतो की दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुरक्षित आहेत. डॉट चेंडू आला आहे या पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज अक्षय कोहलीच्या माध्यमातून. इथे मात्र कुठे चेंडू हुक करतोय, परंतु क्षेत्र चुकीचं निवडलं, कारण चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे एका धावीसाठी. पहिलं षटक फार इम्पॉर्टंट असणार आहे. आपण गावदेवी बापू संघाचा विचार केला तर, कारण टार्गेट पाहिलं तर खूप मोठं आहे 55 धावांचं, आणि त्या धावांचा तुम्हाला पाठलाग करत असेल तर या ओव्हरमध्ये तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त धावा जोडता येऊ शकतील तेवढ्या धावा तुम्हाला नक्कीच जोडणं फार गरजेचं आहे. परंतु अक्षय कोहलीकडे वेग आहे, आणि त्या वेगाचा मात्र पुरेपूर फायदा उचलताना बॉलिंग अटॅक पाहिला तर निकेच खूपच छान अटॅक आहे, कारण अक्षय थेटे सुद्धा आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अनिकेत सुद्धा गोलंदाजी साकारत नाही, परंतु आशिष कोहली एक यंगस्टर आहे, खरोखर सर्वांनाच प्रभावित केला आहे. या सत्राचा विचार केला तर नक्की त्याला मी जवळून पाहिलेला आहे बापगावच्या मैदानावर, ज्यावेळी पहिले आपण अंबिका स्पोर्ट डेवरीपाडा संघाने स्पर्धा आयोजित केली होती. काय गोलंदाजी त्या गोलंदाजी साकारली, म्हणजे निकेच्या चांगल्या गोलंदाजांच्या समोर इथे मात्र तुम्हाला या ठिकाणी धावा जोडावा लागतील. इथे मात्र पहा थोडासा अकुटपाचा चेंडू, थोडासा चेंडूला आपटी दिली आणि बॅटला किस करून मात्र चेंडू इष्टाच्या पाठीमागे जातोय. मोठी विकेट इथे मात्र अक्षय कोहलीने प्राप्त केली आहे. पहिलाच झटका लागतो या ठिकाणी गावदेवी बापगाव संघाला विजयच्या रूपाने. वर्षाला शुभारंभ झाली आणि या स्पर्धेला सुद्धा मात्र आपण सुरुवात केली. वर्ष 15वे. काय जबरदस्त आहे स्पर्धेचं दरवर्षी आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. या अक्षय कोहली पुन्हा एकदा इथे मात्र पहा थोडंसं चेंज ऑफ पेस पाहायला आपल्याला, आणि त्याच वेगामध्ये कुठेतरी फलंदाज दिनेश बीट होतोय. व्हेरिएशन पाहायला मिळत अक्षय कोहलीकडनं. एकाच अक्षरमध्ये वेगाने चेंडू हाताळतो, या एकाच अक्षरमध्ये पाहिलं तर स्लोअर वन टाकतो. या चेंडूची संख्या आपण जर पाहिली या ओव्हरमध्ये तर आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत, 1 चेंडू शिल्लक आहे, आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद फक्त आणि फक्त ओव्हर झालेली आहे. ओके, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला तर थोडंसं आमचं गुणलेखकाचं लक्ष सुद्धा थोडंसं या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे. होत असतो कधी कधी,
कारण आता मात्र स्मार्टफोनचा जमाना आहे, ऑनलाईनचा जमाना आहे, सगळेजण बिझी असतात. तर पहिला षटक आपण जर पाहिलं तर पूर्णपणे सफल षटक पाहिलं आपण अक्षय कोहलीचं. फक्त 6 धावा त्याने आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट्स त्यांनी मात्र प्राप्त केली विजयच्या रूपाने. तर त्याला टीम मिटिंग जास्त वेळ करू नका. यानंतर जो पुढील सामना असणार आहे प्रत्येकी 5 षटकांचा सामना असणार आहे. कारण आपल्याकडे वेळ आहे, त्याच कारणे पाहतो की आयोजकाने मात्र निर्णय घेतला की 5 षटकांचे सामने इथे मात्र खेळवले जातील. ज्या पहिल्या षटकाचा आपण विचार करता नक्कीच कुठेतरी पॉवर प्लेची पाबंदी होती, परंतु ती आता मात्र समाप्त झालेली आहे. आता मात्र जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज आणि यष्टिरक्षकाच्या अतिरिक्त आपण जर पाहिले तर तुम्हाला 3 खेळाडू हे 38 सर्कलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. इथे मात्र पहिला चेंडू पाहिला तर फुलटॉस चेंडू होता. अक्षय थिटेने आपल्या षटकाला सुरुवात केली, परंतु ते मात्र हवं तसं मात्र फायदा उचलू शकला नाही विकी. चेंडू सरळ गेला डीप लॉंगॉनच्या दिशेने. अक्षय कोहली त्या ठिकाणी होते. फील्ड चांगली मात्र त्याच्याकडे पाहायला मिळाली. सिंगलच धाव पाहायला मिळते. या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. सुरुवात पाहिली तर सावकारने केली होती, चांगला शुभारंभ झाला होता गावदेवी बापू संघाचा, परंतु त्यानंतर गोलंदाजाने पूर्णपणे कमबॅक केला. मोठ्या फटक्यांची तुम्हाला गरज आहे, कारण या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही एखाद्या वेळी जर 50 पेक्षा अधिक धावा इथे मात्र उभ्या केल्या तर मात्र ती धावसंख्या खूप मोठी म्हटली जाते. कारण त्या धावा तुम्हाला चेस करायचे असतील तर तुम्हाला विकेटच्या समोर फटके खेळावे लागतील. फटका तर चांगला आलाय आणि परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअरला खेळाडू सज्ज आहेत. त्याचे आणि कुठे मात्र इझी क्रिकेट पाहायला मिळतो या अक्षयकडनं, कारण अशा प्रकारचे मात्र आपण त्याच्याकडे गोलंदाजी कधी पाहायला मिळत नसते. कारण पहिले 2 चेंडू पाहिले तर फुलटॉस चेंडूची फेकी केली आणि मात्र एका चेंडूवर आपल्याला चांगला समाचार पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर एक कमबॅक चेंडू पाहतोय आपण, डॉट चेंडू. राऊंड विकेटने पुन्हा एकदा वरपीच चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतो या, परंतु डीप मिड विकेटला मात्र खेळाडू सज्ज, चांगला झेल टिपतो या. आशिष कडनं मात्र झेल समाप्त झाला. परंतु निकी त्याला मोठे फटके खेळण्याचा ज्या मोह लाभला होता तो मात्र स्वतःला आवडता आला नाही. फटका चांगला होता, परंतु निकीचं जे अंतर मिळणं गरजेचं ते अंतर मिळालं नाही आणि त्याच कारणाने पाहतो की चांगला झेल अगदी सीमेरीशी लगत मात्र टिपला गेला आशिष कडनं. तर निकीत निराश पावलाने मात्र महागारी परततोय दिनेश. नवीन फलंदाज येतो या इनेट क्रमांक 4 वर नागेश. स्फेअर चेंडू आहे, पंचांची दुनियात समांतर वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येत बरं धावा कशा येतात आता मात्र हे इम्पॉर्टंट नाही, धावा येणं आता मात्र फार गरजेचं आहे बापगाव संघाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु लॉंगॉनकडे खेळाडू सज्ज आहे. मयूरकडनं मात्र चूक पाहायला मिळत नाही. अजून एक या ओव्हरमध्ये तर पाहायला मिळते या, कारण आतापर्यंत पाहिले तर फक्त 4 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या आणि 14 धावा जोडण्याकरता आपण पाहिलं तर 3 फलंदाज इथे मात्र बापगाव संघाने गमावले. आता दोन्ही नवोदित फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात, योगेश आणि गणेश. नागेश आणि गणेश हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र त्रिफला चित फलंदाज एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या. काय गोलंदाजी कमबॅक करतोय अक्षय, कारण सुरुवातीला पाहिलं तर 2 खराब चेंडू पाहिले आपण, विश्लेषण केले की दोन्ही फुलटॉस चेंडू होते, परंतु त्यानंतर जबरदस्त त्या ठिकाणी घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. सफल षटक समाप्त होते अक्षय थेटेचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 14 धावा.
या षटकाचा आपण विचार केला तर 8 धावा इथे मात्र अक्षयने खर्च केल्याने 3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले. तिसऱ्या षटकाला इथे मात्र शुभारंभ करतो या गोलंदाज आशिष कोहली यंगस्टार आहे आणि खरोखरच मात्र या गोलंदाजाने सर्वांनाच मात्र या ठिकाणी प्रभावित केलेला आहे. आणि मात्र या स्पर्धेमध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी साकारतो या. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पूर्णपणे दबदबा निर्माण केला आहे गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने. कारण आपण समीकरण पाहिलं विजयाचं तर नक्कीच 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही तुम्हाला 41 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. लेफ्ट आर्म ऑर्थ विकेटने फटका पाहिला तर नक्कीच चांगला आपण पाहतोय या मिडऑफला खेळाडू सज्ज होते अक्षय, परंतु मात्र या ठिकाणी थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. डेपोनं मात्र अक्षय कोहली गेले चेंडूला उचलतो या फेकतो या तत्पूर्वी मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. ज्या ठिकाणी एकच धाव होऊ शकली असती त्या ठिकाणी मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. धावा येणं फार गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच मोठे फटके इथून मात्र खेळावं लागतील. कारण आपण जर प्रति षटकाची सरासरी पाहिली इथून तर मात्र 20.50 ची सरासरी पाहायला मिळते. या अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला इथे मात्र खेळावं लागेल. अतिशय वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग होतोय. थोडासा चेंडूला मात्र या ठिकाणी कोण तयार करतोय गोलंदाज आशिष आणि त्यामध्ये देखील पूर्णपणे सफल होतोय. या खूपच छान. असं वाटतं की कुठेतरी लवकरात लवकर हा षटक समाप्त करण्याचा प्रयत्न करतोय आशिष. ज्या वेगाने इथे मात्र चेंडू टाकण्यासाठी मात्र या ठिकाणी रिटर्न होतोय. अजून एक चांगला चेंडू बॅटला केस करून यशाच्या पाठीमागे जातोय आणि या मॅच मध्ये दुसरा झेल समाप्त करतोय या यष्टीरक्षक मोरेश्वर. फलंदाज बाद. सामना कुठेतरी एकतर्फा पाहायला मिळेल, परंतु कुठेही जाऊ नका. यानंतर मित्रांनो तुम्हाला हॉट क्रिकेट पाहायला मिळणार आहे. संजय स्पोर्ट सावध विरुद्ध दत्तकृपा स्पोर्ट सावध. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. बापगाव संघाने कुठेतरी मात्र निराश केलं आपल्या पाठीराख्यांना की ज्या अपेक्षा मात्र तुमच्या पाठीराख्याने ठेवल्या होत्या त्या अपेक्षा तुम्ही मात्र या ठिकाणी पूर्ण करू शकले नाही. याचं कारण गोलंदाजी पाहिली तर चुकीची पाहायला मिळाली आणि आता मात्र फलंदाजीमध्ये सुद्धा पाहिलं तर नक्कीच ती धार पाहायला मिळाली नाही. 55 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय. थोडासा दुरून केल्याचा प्रयत्न करतोय. चेंडूच्या मिनिट प्रमाणे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फटका खेळणं गरजेचं आहे. तुम्ही चेंडूवर मात्र पोहोचले नाही तर मात्र ज्या दिशेने फटका खेळायचा आहे त्या दिशेने तुम्ही मात्र फटका खेळू शकत नाही. चेंडू किती वेगाने येतो या चेंडूची लेंथ काय आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. डॉट चेंडू इथे मात्र समाप्ती झाली आणि इथे मात्र पहा घरचं दरवाजा उघडत ठेवला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने चोरी केली. डाबे एष्टी उद्ध्वस्त. अजून एक धक्का बापगाव संघाला. फलंदाज बाद. काय जबरदस्त वॉइस मित्रांनो आपल्याला ऐकायला मिळते या डीजे कल्पेश मॅन फ्रॉम किरवली. आणि ज्या वेळी संजय स्पोर्ट सावध संघानं स्पर्धेचं आयोजन केलं जातोय त्यावेळी तुम्हाला मित्रांनो हीच तुम्हाला डीजे मास्टर मात्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. हेच तर प्रेम आहे सावध संघाचं. कारण वारंवार मात्र संधी दिली जाते. या चेंज ऑफ पेस चेंडूची नक्कीच वाट पाहिली परंतु नक्कीच वाट लावायची होती पण तो चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. फक्त सिंगलच धाव. खूपच लवकरच इथे मात्र षटक आशिषने मात्र समाप्त केला आहे. एखाद्या वेळी आपल्या हातामध्ये ज्याप्रमाणे बालाजीचं वेफर असतो ते खूपच लवकर समाप्त होते त्याचप्रमाणे हे षटक अगदी कमी वेळामध्ये मात्र या ठिकाणी समाप्त केला आहे. 3 षटकांची समाप्ती एकूण धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 17 धावा. कुठेतरी आपण म्हणू शकतो की आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे असंच म्हणू शकतो. कारण मी 7 चेंडूवर 7 षटकार सुद्धा इथे मात्र या ठिकाणी प्रस्थापित केले तरी सुद्धा तुम्ही त्या धावांचा पाठलाग करू शकणार नाही. परंतु देखील जो पराभवाचा अंतर आहे तो तुम्ही कमी करू शकता. जे उपस्थित प्रेक्षक इथे मात्र आलेले आहेत त्यांचे तुम्ही नक्कीच मोठे फटके खेळून मात्र मनोरंजन करू शकता. आणि आता मात्र तेच डोळ्यासमोर ठेवत असताना आता मात्र स्लॉक षटकामध्ये गोलंदाज इथे मात्र सज्ज होती संकेत दलवी. पहिला चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय परंतु मिस टाइम फटका चेंडू हवेत येत आहे. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे आणि अजून एक विकेट इथे मात्र पतन पाहायला मिळतोय. 7वा झटका या ठिकाणी गावदेवी बापगाव संघाला.
तर काम करतायत, कारण आतापर्यंत 7 गडी बाद झाले. असं वाटतं की कुठेतरी सर्वच फलंदाजांना संधी मिळते की काय या मॅच मध्ये, कारण 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खूपच छान राकेशने मात्र या ठिकाणी झेल समाप्त केला. पुन्हा त्या शॉर्ट पुल करायचं होतं, परंतु मात्र एलिव्हेशन नाही. चेंडू जातो या जमिनीला गुदगुल्या करत डीप स्क्वेअर लेग कडे. संत गतीने एक धाव पूर्ण केली आणि आता मात्र आपण एवढंच म्हणू शकतो की जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र नक्कीच नानकर संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत नक्कीच दरवलतोय. लिडिंग एज चेंडू हवेत आणि मात्र चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल धाव. नक्कीच एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा खेळ हे कोणालाही आवडत नसतो, या परंतु नक्कीच या ठिकाणी एकतर्फा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बाबगाव संघाच्या माध्यमातून असं वाटलं होतं की मात्र या धावांचा चांगल्या प्रमाणे पाठलाग केला जाऊ शकेल, परंतु मात्र या ठिकाणी हवी तशी फलंदाजी झाली नाही. इथे मात्र खूपच चांगला चपराक फटका पाहायला मिळतोय, परंतु मिड ऑफच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय थटीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला गॅदर केला आणि एकाच ऍक्शन मध्ये मात्र चेंडूला फेकी गेली. खूपच चांगला वर्क इथे मात्र पाहतो या अक्षयकडनं. पूर्णपणे या ठिकाणी पाहिलं तर बॉडी लँग्वेज कमकुवत पाहायला मिळते बाबगाव संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा आवडतो विकेटने. अंधाधून फटका नक्कीच जायचं आहे बाबगावच्या दिशेने, परंतु नक्कीच फटक्याचा श्वास पाहिलं तर नक्कीच सावध नाक्याच्या दिशेने पाहायला मिळाला आणि चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली सुद्धा राहिलं होतं आणि त्याच कारण आपण पाहिलं की चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही कनेक्शन पाहायला मिळालं नाही. चेंज ऑफ पेस वर पेस चेंडू लॉफ्ट आई गावदेवी बाबगाव संघ हार्ड लक अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी स्पोर्ट नानकर. खूपच छान तुमच्याकडे आम्हाला खेळ पाहायला मिळाला आणि आता मात्र जाऊया आपण मित्रांनो मॅन ऑफ द दिशेने. कोणत्या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे त्याला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. भरघोष पारितोषिक आहेत एका मॅन ऑफ द मॅच साठी. नो डाऊट मित्रांनो ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे, कारण सलामीला आला होता, ज्याच्या बॅटमध्ये आपण 20 धावा पाहिल्या आणि एका षटकाचा स्पेल त्यांनी हाताळलं. 8 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केले आणि तोच ठरतोय या सामन्यातील हिरो अर्थात अक्षय थेटे इज द मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच आपण